लाल भोपळा प्रामुख्याने भाजी किंवा सांबारामध्ये वापरला जाणारा लाल भोपळा चविष्ट आणि आरोग्यदायी आहे. भोपळ्यामध्ये अत्यंत कमी प्रमाणात कॅलरीज असतात. सोबतच त्यात फायबर असल्याने शरीरात फॅट्स न वाढवता भुकेवर नियंत्रण ठेवण्याचे काम भोपळा चांगलंच करतो. भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन ए, विटॅमिन सी आणि विटॅमिन ई असतं. शिवाय यातील अँटीऑक्सिडंटमुळे अनेक आरोग्य समस्या दूर होतात. लाल भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन ए असल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यास ते मदतच करतं. लाल भोपळ्यामध्ये विटॅमिन ए, विटॅमिन सी आणि विटॅमिन ई भरपूर प्रमाणात असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास ते मदत करतात. भोपळ्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्यांचे कार्य सुरळीत होते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. भोपळ्यामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंटमुळे रक्तवाहिन्या कठीण होण्यापासून बचाव होतो. तर आता आपण भोपळ्याचे महत्त्व जाणून घेतले. आता आपण भोपळ्याची सुकी भाजी कशी करायची ते बघून घेऊया. तर पहिले मी इथे भोपळ्याची सालं काढून घेतली आणि त्याचे बारीक तुकडे करून घेतले. 2 पळी तेल टाकले. त्याच्यामध्ये मी लाल सुक्या मिरच्या तोडून टाकलेल्या आहेत. तर आता इथे मी 1 टीस्पून राई टाकलेली आहे. आता इथे मी पाव चमचा हिंग टाकलाय. तुमच्याकडे जर मेथी दाणे असतील तर तुम्ही अवश्य टाका. मेथी दाण्यांनी भाजीला उत्कृष्ट चव येते. चांगलं परतून घेतल्यावरती त्यात आपण जो भोपळा कापून ठेवलाय, सालं काढून बारीक तुकडे करून घेतलेत, ते आपण सोडूया. अर्धा टीस्पून मी ते हळद टाकलेली आहे. हळद चांगली परतून घेऊया आपण, म्हणजे ती कच्ची नाही राहणार, नाही तर वास येईल हळदीचा. भाजी चांगली परतून घेऊया आपण. 1 टीस्पून आपण मीठ टाकून घेऊया आणि भाजी चांगलीच तेलावर परतून घेऊया. आपण इथे पाणी नाही टाकणार आहे भाजीमध्ये. आपण ताटावरती म्हणजे डिशवरती पाणी ठेवणार आहे, म्हणजे जे झाकण देणार त्याच्यावरती, आणि तेलावरतीच भाजी शिजवून घेणार आहे आपण. तेलावर शिजवलेल्या भाजीची चव अप्रतिम असते, तर आपण तेलावरच शिजवून घ्यायचे. आता आपण झाकण देऊन ठेवूया भाजीला 5 मिनिटासाठी. आता आपण झाकण दिलेलं आहे, त्याच्यावर आपण अर्धा ग्लास पाणी टाकणार आहोत आणि झाकण देऊन आपण 10 मिनिटं ठेवूया. आता बघूया आपण झाकण उघडून. हां, छानपैकी भाजीला वाफ आलेली आहे. आपण थोडी परतून परत झाकण ठेवूया. भाजी वरखाली करून घेऊया, चांगली मिक्स करून घेऊया, म्हणजे हळद मसाला जे काय असेल ते सगळीकडे लागलं जाईल. तुम्ही बघू शकता आपण भाजीत जराही पाणी नाही टाकलेलं आहे. आता वरनं जे खोबरं टाकणार होतो ते टाकून घेऊया आणि परत आपण झाकण देऊन ठेवूया. भाजी थोडी शिजवून घेऊया. खोबरं मिक्स करूया चांगलं. आता परत एक वाफ काढून घेतली आपण. आता आपण बघूया भाजी कितपत शिजले. तर ताटावरचं पाणी पण गरम झालेलं आहे. आतमध्ये बघा काय छानपैकी भाजी शिजलेली आहे. आपण बघूया किती भोपळा शिजला आहे ते, म्हणजे भोपळ्याला जास्त वेळ लागतच नाही शिजायला. शिजलाच असेल आणि कलर इतका सुंदर आलेला आहे भाजीला. तशीच चव पण खूप छानच आलेली आहे. भाजी वरखाली करून घेऊया. भाजी झालेली आहे, शिजलेली आहे भाजी. आता आपली भाजी झालेलीच आहे. तर थोडं थोडं पाणी जे सुटलेलं आहे आतमध्ये
आपण पाणी वरून टाकलेलं नाही आहे, पण जे भाजीला पाणी सुटलेलं आहे ते सुकून घेऊया आपण. भाजी झालेली आहे. तुम्ही पण ही अशीच भाजी करून बघा आणि तुमची कशी झाली ते मला नक्की कळवा. आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, रेसिपीला शेअर करा, लाईक करा आणि कमेंट अवश्य करा. थोडंसं खोबरं वरून पेरून घेते भाजीवरती. आणि आता भाजी झालेली आहे, तर पुन्हा भेटू. बाय.